सर एक महत्त्वाची काळजी, पॅड, टॅम्पॉन की मेन्स्ट्रुअल कप? तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाचे फायदे आणि तोटे आहेत. पॅड्स कसं आहे इझिली अवेलेबल आहेत, इझिली तुम्ही वापरू शकता हं, आणि प्रॉब्ली प्राइसिंग खूप कमी आहे. हं, पण समजा तुमचं प्रोलॉंग ब्लिडिंग असेल आणि हं. तुम्हाला जास्त दिवस पॅड वापरावं असेल, तर लोकल इरिटेशन होऊ शकतं, हं, लोकल फंगल इन्फेक्शन होऊ शकतं हं. आणि तुम्हाला अप्रोप्रिएट साईजचा पॅड वापरावं लागतं. फ्रिक्वेंट पॅड चेंजेस लागू शकतात बरोबर. डिपेंडिंग अपॉन युअर ब्लिडिंग. हं, टॅम्पून हे वजायनामध्ये इंटरनली ठेवायची गोष्ट आहे, त्यामुळे किती यंग मुली ठेवू शकतील हा प्रॉब्लेम आहे. पण टॅम्पून सोक होतो आणि त्यातून इरिटॅबिलिटी कमी असते, एक्सटर्नल इरिटॅबिलिटी कमी असते. हं, आणि टॅम्पून जर तुम्ही वेळेत काढला नाही तर हं, अर्थात त्याला स्मेल येणं किंवा त्याचे हं. इश्यूज, इन्फेक्शनचे होतं. इश्यूज होऊ शकतात. हं, त्यामुळे वेळेत टॅम्पूल बदलणं डिपेंडिंग अपॉन ब्लिडिंग हे आवश्यक आहे. अर्थात त्याची पण एक सर्टन कॉस्ट आहे आणि पॅडपेक्षा मला वाटतं महाग असावेत. हं, आणि मेन्स्ट्रुअल कप मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे, हं. कारण तो रियुजेबल असतो. तुमची पहिली इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, कारण कप विकत घ्यावा लागतो, बरं. पण तो तुम्ही 7-8 वर्ष वापरू शकता. तो स्नगली फिट होतो, ब्लिडिंग काहीच बाहेर होत नाही, त्यामुळे इरिटॅबिलिटी काही नसते. तुमचा ड्रायनेस, क्लिनलीनेस खूप चांगला असतो. हं, वापरायला थोडीशी मे बी थोडी प्रॅक्टिस करावी लागेल, बट एखाद्या मेन्स्ट्रुएशनमध्ये ते जमून जातं. हं, ते इझिली क्लीन करू शकता तुम्ही आणि हं, ते रियूज करू शकता. त्यामुळे मेन्स्ट्रुअल कप बिकम्स लिटल बेटर असं मला हं. वाटतं. म्हणजे यूज करण्यासाठी मेन्स्ट्रुअल कप कधीही चांगला. कधीही चांगलं.